श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1102. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या उत्तरकांडाच्या मंगलाचरणाचं चिंतन केलं. तत्पूर्वी आपण या सर्व 6 सोपानांचा आपल्या जीवनाशी असलेला संलग्नतेचा प्रवास, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती रामायण आम्हाला कसं मार्गदर्शन करतं याचं एक थोडंसं चिंतन गुरुकृपेने अभ्यासला. उत्तरकांडामध्ये असलेल्या कथा विभागाचा आपण मागोवा घेतला. भक्तीची गुह्यता ज्या उत्तरकांडाच्या चौपायांमध्ये दडलेली आहे, ती गुह्यता आम्हाला भगवंताच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने तो रस चाखायला मिळावा अशी आपण त्याच्या चरणी प्रार्थना केली. आणि त्यानंतर या 3 श्लोकांचं चिंतन बघितलं. त्यामध्ये प्रथम श्लोकात प्रभू रामचंद्रांना गोस्वामीजींनी वंदन केलंय. त्यांच्या सुंदर रूपाचं ध्यान आपल्या प्रत्येकाला या शब्दांच्या आधाराने गोस्वामीजींनी घडवून आणलं. दुसऱ्या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणांचं स्मरण केलेलं आहे. जानकी मातेच्या स्नेहाने ज्या चरणांची पूजा केली जाते, असे हे भक्तीचे आराध्य असलेले प्रभू रामचंद्रांचे चरण, ज्याचं नित्य चिंतन या प्रभू रामचंद्रांच्या चरणांभोवती आहे, तेच या रामकथेचे भुंगे अशा रूपाने गोस्वामीजी आम्हाला सांगतात. आणि मग तिसऱ्या श्लोकामध्ये या रामचरितमानसचा जनक, ज्याचं हे उच्छिष्ट आपण या चौपायांच्या आधाराने चिंतन करतोय, अशा महादेवाची वंदना गोस्वामीजींनी केली. या तिन्ही असलेल्या तत्वांना नमस्कार करून गोस्वामीजी आज आम्हाला या प्रथम दोह्यामध्ये कथा विभागामध्ये घेऊन चाललेले आहेत. कुठपर्यंत आलो होतो आपण? प्रभू रामचंद्रांचं विमान त्रिवेणी संगमापर्यंत आलेलं आहे आणि तिथून हनुमंत भरताला निरोप देण्यासाठी पुढे आलेला आहे. अशा या लंकाकांडाचं समापन आपण बघितलं. तिथून पुढील कथाभाग गोस्वामीजी या दोह्यांमधून गाऊ लागतात. रहा एक दिन अवधि कर अति आरत पुरलोक, जह तह सोच ही नारी नर कृसतन राम वियोग. सगुन हो ही सुंदर सकल मन प्रसन्न सब केर, प्रभु आगवन जनाव जनु नगर रम्य चहु फेर. कौसल्यादि मातु सब मन आनंद अस होई, आयऊ प्रभु श्री अनुज जुत कह न चहत अब कोई. भरत नयन भुज दक्षिण फरकत बारहि बार, जानी सगुन मन हर्षति लागे करन विचार. रहे हुए एक दिन अवधि अधारा, समुझत मन दुख भयउ अपारा. कारण कवन नाथ नहीं आयऊ, जानी कुटिल की धौ मोहि बिसरायऊ. अहह धन्य लक्ष्मण बड़ भागी, राम पदार बिंदु अनुरागी. कपटी कुटिल मोहि प्रभु चीन्हा, ताते नाथ संग नहीं लीन्हा. जां करनी समुझे प्रभु मोरी, नहीं निस्तार कलप सतकोरी.
जनवगुण प्रभु मानन काऊ, दीन बंधु अति मृदुल सुभाऊ, मोरे जिय भरोस दृढ़ सोई, मिलियहि राम सगुन शुभ होई, बीते अवधि रहहि जो प्राणा, अधम कवन जग मोहि समाना, राम बिरह सागर मह भरत मगन मन हो, विप्र रूप धरि पवन सुत आई गयं जनु पोत, बैठे देखि कुशासन जटा मुगुट कृसगार, राम राम रघुपति जपत स्रवत नयन जल जात, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्र त्यांच्या चरणांची आणि महादेवाची वंदना केली आणि आम्हाला कथा विभागामध्ये त्यांनी या दोह्यांच्या आधाराने नेलेलं आहे. रहा एक दिन अवधी कर अति आरत पुरलो. प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपण्यासाठी आता केवळ एकच दिवस बाकी राहिलेला आहे आणि त्यामुळं नगरातील लोक अतिशय आतुर, अतिशय अधीर असे झालेले आहेत. बघा, आपण देखील आपल्या आयुष्यात एखाद्या प्रसंगाची वाट पाहत असतो. एखाद्याच्या मुलाचं लग्न आहे, एखाद्याचं आगमन आहे. अहो, आमच्या बाबतीत तर विचाराल तर एखाद्या कथेचा प्रागट्याचा क्षण असतो. त्याची वाट आम्ही दिवस रात्र पाहत असतो. जिथं ज्याची रुची आहे, जिथं ज्याचं प्रेम आहे, त्या प्रसंगाचं, त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. जणू काही दिवस मोजत असतो. कधी ती घटिका येणार, कधी तो क्षण येणार. प्रभू रामचंद्र अयोध्येला सोडून 14 वर्ष झालेले आहेत सज्जनो. काही छोटा कालावधी नाहीये. आपण आपल्या जीवनात 14 वर्षापूर्वी मागे जावं आणि अशी कुठली गोष्ट आपल्याला त्यावेळेला अत्यंत उत्कटपणे पाहिजे होती याचा विचार करावा. बहुतांश लोकांच्या स्मृतीमध्ये देखील राहणार नाही की 14 वर्षापूर्वी आपण कुठल्या गोष्टीचा हव्यास करत होतो, कुठली गोष्ट आपल्याला अत्यंत मनापासून पाहिजे होती. प्रभू रामचंद्र अयोध्येला सोडून 14 वर्ष झालेत, परंतु एक दिवस असा नाहीये की अयोध्येच्या लोकांनी प्रभू रामचंद्रांचा स्मरण ते विसरलेले आहेत. एक दिवस असा नाहीये की ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या आठवणीने डोळे भरून आलेले नाहीये. असे प्रभू रामचंद्र क्षणोक्षणी या अयोध्यावासियांच्या बरोबर आहेत. एक एक क्षण, एक एक दिवस आतुरतेने वाट पाहणारे अयोध्यावासी आणि त्यांच्या या समस्त उत्कटतेचा हा क्षण समीप आलाय की आता केवळ रामरायाला यायला एक दिवस राहिलेला आहे. त्यामुळं आपण या अयोध्यावासियांच्या दृष्टीतून जर विचार केला तर काय विलक्षण आतुरता, अधीरता त्यांच्या अंतःकरणामध्ये झाली असेल. त्यांची अवस्था कशी आहे? गोस्वामीजी म्हणतात, जह तह सोचई नारी नर कृसतन राम बियोग. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जसा राजा तशी प्रजा. त्याप्रमाणे इथं भरत प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावरती ठेवून हे राज्य चालवतायत आणि भरताला जेव्हा जेव्हा या अयोध्यावासियांनी पाहिलं तेव्हा तेव्हा त्याचं हे कृश होत जाणारं शरीर, त्याची ही तपस्या, या सगळ्यांच्या आधाराने जणू काही अयोध्यावासी देखील भरतासारख्या प्रेमाच्या मूर्ती तयार झालेल्या आहेत. कोणालाही शरीराचे भोग आत्कृष्ट करत नाहीयेत. त्यामुळे रामाच्या वियोगाने दुबळे झालेले हे स्त्री पुरुष जिथं तिथं विचार करतायत की प्रभू रामचंद्र यायला आता एकच दिवस राहिला, परंतु अजूनही आगमनाची कुठली वार्ता नाही, कुठली चिन्ह नाही, कोणी निरोप्या नाही. कसं कळायचं आम्हाला?
मला आठवतं लंकाकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये मी आपणास म्हटलं होतं की प्रभू रामचंद्र जर आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या विचारातून आपण बघितलं तर 14 वर्षामध्ये इतकंच अंतर पुढे गेले असते की जेणेकरून तेवढं अंतर त्यांना परत यायला वेळ मिळाला असता. परंतु 14 वर्षाला काही दिवस शिल्लक असेपर्यंत देखील प्रभू रामचंद्र लंकेमध्येच आहेत. याचाच अर्थ त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाची कुठलीही प्रकारची भ्रांत नाहीये. निश्चितपणे प्रभू रामचंद्र त्या योग्य वेळेला त्या अयोध्येमध्ये पोहोचणार अशा दृष्टीने हे पुष्पक विमान देखील प्रभू रामचंद्रांना घेऊन निघालेलं आहे. आता हा एक दिवस, ज्या एक दिवसामुळेच प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला होता, तोच या वनवासाचा एक दिवस या अयोध्यावासियांसाठी मात्र सरता सरेना. आणि प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता पाहत सगळेजण अत्यंत आतुर अवस्थेमध्ये अयोध्येत आहेत. आणि न जाणे त्यावेळेला प्रकृतीमध्ये काय प्रकारचे बदल होऊ लागले. वातावरण अचानक इतकं हलकं होऊ लागलं, मधुर होऊ लागलं. सर्वत्र सुंदर शुभशकून घडू लागले. जणू काही प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता समस्त हे अस्तित्व देऊ लागलं की रामराया येतोय, रामराया येतोय. सगुन हो ही सुंदर सकल मन प्रसन्न सब केर, प्रभु आगवन जनाव जनु नगर रम्य चहु फेर. सुंदर शकून होऊ लागलेले आहेत. सर्वांची मन प्रसन्न होऊ लागलेली आहेत. नगराच्या चारही बाजूंना रमणीय असं वातावरण तयार झालेलं आहे. या सगळ्या शुभशकुनांचा, या सगळ्या अत्यंत रमणीय अशा वातावरणाचा अयोध्यावासियांना केवळ एकच बोध होत होता की प्रभू येत आहेत, प्रभू येत आहेत, आपले स्वामी येत आहेत. सज्जनो, अशी उत्कटता जेव्हा एखाद्या जीवाच्या अंतःकरणामध्ये असते त्यावेळेला भगवंताला यावंच लागतं. किंबहुना ती उत्कटताच भगवंताला अयोध्येच्या दिशेने खेचून घेत होती. जशी अयोध्यावासियांची स्थिती आहे त्याचप्रमाणे राजमहालामध्ये राण्यांची देखील मनाची अवस्था तशीच आहे. कौसल्यादि मातू सब मन आनंद होई, आयऊ प्रभु श्री अनुजजुत कहन चहत अब कोई. अरे, मनाला तर सर्व असे शुभशकून प्राप्त होत आहेत की जेणेकरून निश्चितपणे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समवेत, जानकीच्या समवेत अयोध्येला येतोय. परंतु मला कोणी समाचार का देत नाहीये, कोणी सांगत का नाहीये? कोणीतरी सांगा, राम येतोय, राम येतोय. सज्जनो, संत मीराबाईच्या अंतःकरणाची ही अवस्था आहे. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन की. आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन की. आपन आवे लिख नहीं भेजे, आपन आवे लिख नहीं भेजे, आपन आवे लिख नहीं भेजे. बाण पड़ी ललचावन के, बाण पड़ी ललचावन के, बाण पड़ी ललचावन की. आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन की.
कोई कहियो रे प्रभु आवन के। ए दो नैन कहो नहीं माने, ए दो नैन कहो नहीं माने, ए दो नैन कहो नहीं माने। नदियाँ बहे जैसे सावन के, नदियाँ बहे जैसे सावन के, नदियाँ बहे जैसे सावन की। आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन के। कोई कहियो रे प्रभु आवन के। कहा करूं कछु नहीं बस मेरो, कहा करूं कछु नहीं बस मेरो, कहा करूं कछु नहीं बस मेरो। पाख नहीं उड़ जावन के, पाख नहीं उड़ जावन के, पाख नहीं उड़ जावन के। आवन की मन भावन के, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन के। कोई कहियो रे प्रभु आवन के। मीरा कहे प्रभु कब रे मिलोगे, 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 मीरा कहे प्रभु कब रे मिलोगे। मीरा कहे प्रभु कब रे मिलोगे। चेरी भई हूँ तेरे दावन के, चेरी भई हूँ तेरे दावन के, चेरी भई हूँ तेरे दावन के। आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन के। कोई कहियो रे प्रभु आवन के। आवन की मन भावन की, कोई कहियो रे, कोई कहियो रे प्रभु आवन के। कोई कहियो रे प्रभु आवन के। कोई कहियो रे प्रभु आवन के। संत मीराबाईचा हा भाव पंडित संजीव अभ्यंकरांच्या आवाजात आपण बघितला. परंतु सज्जनो, या भावाचं खरं दर्शन ज्या भरत चरित्रामध्ये होतं, त्या भरतजींच्या अंतःकरणाची अवस्था जणू काही संत मीराबाई गातीये. कोई कहियो रे प्रभो आवन की, कोई कहियो रे प्रभो आवन की. आणि मीराबाईच्या आर्ततेने विचारते की मीरा कहे प्रभो कब रे मिलोगे, चेरी भय हूं तेरे दावन की. मी दासी आहे, हे प्रभो कधी भेटशील, कधी तुझी प्राप्ती होईल. ही सज्जनो आर्तता जी संत मीराबाई गातीये. काय तिच्या नेत्रांची अवस्था आहे. ये दो नयन कहो नहीं माने,
नदियां बहे जैसे सावन के. श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे नद्या दुधडी भरून वाहत आहेत, त्याप्रमाणे माझ्या नेत्रांची अवस्था झाली रे. हे प्रभू, कधी भेटशील, कधी भेटशील. भरतजी देखील त्याच आर्ततेने प्रभु रामचंद्रांची वाट पाहत आहेत. गोस्वामीजी लिहितात, रहे हूं एक दिन अवधि आधारा, समुझत मन दुख भय हूं अपारा. आपल्या प्राणांचा आधार आता केवळ एक दिवसाच्या अवधीवरती आलेला आहे. हे अवलंबन दिलं होतं भगवंताने पादुकांच्या रूपामध्ये. या पादुका नव्हत्या, संपुट सनेह प्रेम रतन के. भरतजींच्या या प्रेमाला सांभाळण्यासाठी हा आधार दिला होता. आणि श्री महाराज म्हणतात त्यामध्ये प्रमाणे माझ्यामधलं जर प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. तशी भरतजींची अवस्था आहे सज्जनो. प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाचा आधार असलेले या पादुका 14 वर्ष रामाची आर्ततेने वाट पाहत आहेत. आणि 14 वर्षानंतर जर राम आला नाही तर निश्चितच या भरतजींचा प्राण राहणार नव्हता. असे भरतजी आपल्या मनामध्ये विचार करतात की का नाही आला राम. आता एवढा कमी वेळ राहिलाय, कुठला समाचार देखील नाही. मला आता त्याच्या दर्शनाशिवाय जगणं असह्य झालेलं आहे. असा विचार करत अपार दुःख भरतजींच्या मनामध्ये होत आहे. काय कारण असेल, का नाही आला राम माझा. बहुतेक प्रभू रामचंद्रांनी हृदयामध्ये विचार केला असेल माझ्याविषयी की भरत हा राज्यकारभारामध्ये रमलाय, त्याला या राजकारभाराचा भोग अत्यंत मनापासून प्रिय वाटू लागलाय. आता अशा भरताकडे आपण का जावं. जानी कुटील की धो मोही बिसराय. मला कुटील जाणून भगवंताने मला बहुतेक त्यागलेलं दिसतंय, विसरलेलं दिसतंय. अशा पद्धतीने भरत आपल्या स्वतःला कोसतोय. राम न येण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःलाच तो दोषी ठरवतोय. प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये दडलेला भरत अंतःकरणामध्ये लक्ष्मणाचा विचार करतोय की लक्ष्मणाने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला धन्य करून टाकलं. अहह धन्य लक्ष्मण बडभागी, राम पदार बिंदू अनुरागी. ज्याने 14 वर्ष प्रभू रामचंद्रांची अत्यंत मनापासून सेवा केली, असा लक्ष्मण खरोखर धन्य आहे. ज्याला नित्य प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदांचं प्रेम प्राप्त झालं, नित्य भगवंताची सेवा ज्याला प्राप्त झाली, त्याने आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने कृतार्थ करून टाकलं. नाही तर मी इथं भरत या अयोध्येचा सगळा प्रपंच सांभाळत बसलो. प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या सेवेमध्ये हा देह झिजवू शकलो नाही, ही काया झिजवू शकलो नाही. भगवंताने देखील कदाचित माझ्या मनातली ही कुटिलता जाणून, माझा पुण्यांश कमी आहे हे जाणून मला त्यागलेलं दिसतंय. भरत आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र न येण्यासाठी पुन्हा पुन्हा स्वतःलाच दोषी ठरवतोय. कपटी कुटील मोही प्रभू चीना, ताते नाथ संग नाही लीना. भगवंताच्या बरोबर राहण्या इतका मी निर्मळ मनाचा नाही, आणि त्यामुळेच कदाचित भगवंताने मला त्यांची साथ दिली नाही, मला बरोबर घेतलं नाही. अशा पद्धतीने अश्रू ढाळत भरतजी या जाणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं वाट पाहतायत प्रभू रामचंद्रांच्या आगमनाच्याकडं. जौ करनी समुझय प्रभु मोरी, नहीं निस्तार कल्प सतकोरी. प्रभू रामचंद्रांनी की माझ्या या सगळ्या गोष्टींच्याकडं लक्ष दिलं नाही, अन्यथा चित्रकूटवरतीच मला या पादुका प्राप्त झाल्या नसत्या. चित्रकूटावरतीच प्रभू रामचंद्रांनी मला खडे बोल ऐकवले असते. माझ्या कुटिलतेला सगळ्या जगासमोर त्यांनी जाहीर केलं असतं की भरताला राज्य हवं होतं म्हणून त्याने मला वनवासात पाठवलं. परंतु प्रभू रामचंद्रांचा स्वभाव वेगळा आहे. प्रभू रामचंद्र कधीच आपल्या या भक्ताकडं, त्याच्या दोषांकडं लक्ष देत नाहीत. अन्यथा जर भगवंताने ठरवलं आणि जर त्यांनी मला त्यागलं तर शतकोटी कल्पापर्यंत देखील या भरताची या कपटी कार्यापासून सुटका होऊ शकत नाही. एवढा हा भरत कुटील आहे. आणि त्यामुळेच प्रभू रामचंद्रांनी
या भरताला आपल्याबरोबर घेणं योग्य समजलं नाही. प्रभू रामचंद्र कदाचित माझ्या अवगुणांना विसरून जातील, त्याचा अव्हेर करतील. ही केवळ एकच आशा आता माझ्याकडे आहे. ते दीनबंधू आहेत, अत्यंत कोमल स्वभावाचे आहेत. कदाचित त्यांना माझी दया येईल, कीव येईल की आहे भरत असा ठीक आहे. परंतु आता 14 वर्ष झालेली आहेत. आपण अशा भरताला देखील स्वीकारूयात, त्याला दर्शन देऊयात. मला वाटतं प्रभू रामचंद्र केवळ एवढ्या एकाच आशेवरती परत येतील असं माझ्या मनाला वाटतंय. बघा सज्जनो, ज्याने तपश्चर्येचे हे एवढे मोठे मोठे पर्वत केलेले आहेत, ज्याने अकर्तुम भावनेने या अयोध्येचं राज्य सांभाळलेलं आहे, ज्याने एक क्षण देखील भगवंताच्या नामाचा आपल्या अंतःकरणामध्ये विसर पडू दिलेला नाहीये, अशा भरताने एवढ्या प्रदीर्घ तपस्येच्या नंतर देखील आपल्या मनाची अवस्था कशा पद्धतीने विदित केलेली आहे. मला असं वाटतं की जेवढं जेवढं आम्ही साधनेमध्ये रत होत जातो, तेवढा तेवढा भगवंत हा खऱ्या अर्थाने आपल्यापासून किती दूर आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी, होय की नाही? अन्यथा या साधनेचा अहंकारच भगवंताला प्राप्त करण्याच्या मध्ये एक मोठा अडथळा ठरू शकतो. भरतजींची ही शरणागत अवस्था आहे की माझ्या रामाने मला का स्वीकारावा, का स्वीकारावा? ज्या भरताला राज्य मिळावं असा वर माझ्या आईने मागून घेतला आणि त्यामुळं माझ्या देवाला एवढे कष्ट सहन करावे लागले. अशा माझ्या भगवंताने, अशा माझ्या स्वामीने भरतावरती का करुणा करावी? काय केलंय असं भरताने की त्यामुळं रामाने अयोध्येला परत यावं? एकच आशा आहे की रामराया कधी आपल्या शरणागताचे, आपल्या भक्ताचे अवगुण पाहत नाही आणि त्यामुळे मी एवढा कुटील असूनही कदाचित प्रभू रामचंद्र मला क्षमा करतील. मोरे जिय भरोस दृढ सोई, मिलियही राम सगुन शुभ होई. माझ्या हृदयामध्ये देखील मला असेच शुभ शकून जाणवत आहेत की केवळ या एका कारणामुळे प्रभू रामचंद्र अयोध्येला निश्चित उद्यापर्यंत परत येतील. माझ्या हृदयामध्ये हा पक्का विश्वास आहे की प्रभू रामचंद्र अयोध्येला येतील. अशा रीतीने भरताच्या मनाची ही संवेदना, जसं राजा दशरथाच्या मनाची अवस्था कैकेयीच्या संवादामध्ये पिंपळाच्या पानासारखी झाली होती. पिंपळाचं पान जसं थोड्याशा हवेने देखील थरथरतं, जसं ते डोलू लागतं, त्याप्रमाणे भरतजींचं मन या प्रत्येक क्षणावरती आपल्या अंतरंगामध्ये कधी विषाद तर कधी विश्वास अशा या हिंदोळ्यावरती खेळतंय. प्रभू रामचंद्र येतील, येतील, येतील असा मनाला तो वारंवार विश्वास देतोय. हे शुभ शकून घडतायत याचा अर्थ केवळ एकच आहे की माझा राम येणार आहे. परंतु जर आला नाही तर, हा अवधी संपून गेला तर काय करायचं या भरताने? आणि हा माझा प्राण इतका निष्ठुर आहे की ज्या रामाला वनवासात जाण्याची वार्ता ऐकूनही तो जिवंत राहिला, जो चित्रकूटावरतून देखील परत आला, तो माझा प्राण इतक्या सहजासहजी माझ्या देहाला सोडणार नाही. उद्या जर प्रभू रामचंद्र आले नाहीत आणि जर हा भरत जिवंत राहिला तर माझ्या इतका जगामध्ये दुसरा कोण नीच असेल, कोण परमपापी असेल? भरतजी स्वतःच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं का आगमन होत नाहीये, यामुळं त्यांच्या या झालेल्या मनाची अवस्था गोस्वामीजी आम्हाला दाखवत आहे. सज्जनो, हीच शरणागतीची अवस्था आहे, जिथं समस्त निस्साधन होऊन आपण खरंच भगवंताच्या दर्शनासाठी योग्य नाहीये याची मनोमन जाणीव होणं आणि त्या पोटी लागलेली तळमळ जेव्हा अत्यंत उत्कट परिसीमेवरती जाते, त्याच वेळेला भगवत दर्शनाची वार्ता सद्गुरू आम्हाला देतो. राम बिरह सागर मह भरत मगन मन होत. अशा या विरहरूपी समुद्रामध्ये भरतजींचं मन बुडू लागलेलं आहे आणि त्याच वेळेला पवनपुत्र हनुमंत ब्राह्मणाचं रूप घेऊन भरताला या बुडण्यापासून वाचवण्यासाठी नाव रूपाने आलेले आहेत. तिथं सद्गुरू हा अशा पद्धतीने आमच्या अंतरंगामध्ये तळमळ लागली की आम्हाला शोधत येतो
आणि आमचं जीवन कृतार्थ करून टाकतो. सज्जनो, हनुमंताने या ब्राह्मण रूपामध्ये भरतजींना पाहिलेलं आहे. या नंदीग्रामच्या वेशीवरती भरतजी प्रभू रामचंद्रांच्या आर्ततेमध्ये अंतःकरणात विलाप करतायत. कसे दिसलेले आहेत? बैठे देखी कुशासन, जटा मुकुट कृसगात, राम राम रघुपती जपत, स्त्रवत नयन जलजात. हनुमंताने दुर्बल शरीर झालेल्या, जटांचा मुकुट बनवलेल्या, राम राम रघुपती जपत असलेल्या, कमळा समान नेत्रांमधून प्रेमाश्रू ढाळत असलेल्या भरतजींना कुशासनावरती बसलेलं पाहिलेलं आहे. आणि अशी ही त्यांच्या अंतरंगातली आर्तता पाहून हनुमंताच्या देखील हृदयाला परम समाधान झालेलं आहे. सज्जनो, सद्गुरूचं आगमन झालेलं आहे. भगवंताचं प्रागट्य होण्याचा क्षण जवळ आणण्याची वार्ता सांगण्यासाठी आता हा भरत हनुमंताचा संवाद आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.